नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 27 जुलै 2026 वार सोमवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. संघर्ष हा आयुष्याचा शत्रू नसून तो तुमचा सर्वोत्तम शिक्षक आहे. कारण संघर्षाशिवाय माणूस स्वतःची खरी ताकद ओळखू शकत नाही. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातमी बघितला. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावती शहरात विश्वासघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात काम करणाऱ्या 2 कामगारांनीच मालकाच्या घरातून तब्बल 45 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार उघड झाला आहे. नागपूर गेट पोलिसांनी तातडीने तपास करत दोन्ही आरोपींना अटक केली असून 17 ग्रॅमचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे. मात्र अजून 28 ग्रॅमची सोन साखळी हस्तगत होणे बाकी असून पोलीस आरोपींकडे कसून चौकशी करत आहे. पाहूया हा संपूर्ण रिपोर्ट. अमरावतीच्या मसानगंज परिसरात राहणारे व्यापारी हेमराज परशुराम साहू यांच्या घरी मोठी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. हेमराज साहू हे इतवारा बाजार परिसरात फरसाणचे होलसेल आणि चिल्लर विक्रीचे दुकान चालवितात. तर त्यांचे निवासस्थान मसानगंज येथील कडवी बाजार परिसरात मयूर किराणा दुकानाजवळ आहे. घरात विश्वासाने कामावर ठेवलेल्या 2 कामगारांनीच संधी साधून घरातील तब्बल 45 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच नागपूर गेट पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडनं 17 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र जप्त करण्यात यश मिळवले आहेत. मात्र चोरीस गेलेली 28 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी अद्याप हस्तगत झालेली नाही. ही सोन साखळी कुठे लपवली आणि विकली याचा शोध घेण्याकरिता पोलिसांकडनं आरोपींची सखोल चौकशी सुरू आहे. या कारवाईमुळे घरातील नोकर ठेवताना काळजी घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. घरात काम करणाऱ्यांवर ठेवलेला विश्वासच कधी मोठा धोका ठरू शकतो, याचे हे ताजे उदाहरण आहे. नागपूर गेट पोलिसांचा तपास सुरू असून उर्वरित सोन्याची साखळीही लवकरच हस्तगत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अमरावती महानगरपालिकेच्या जेवड येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेत लोकशाही मूल्यांची जोपासना आणि SIR मोहिमेबाबत जनजागृती करण्याकरिता बालसंसद निवडणुकीचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया पार पाडत पालकांपर्यंत मतदार नोंदणीचा महत्त्वाचा संदेश पोहोचविला आहे. लोकशाही प्रक्रियेची ओळख विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून करून देतानाच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात SIR मोहिमेबाबत जनजागृती करण्याकरिता अमरावती महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा जेवड येथे बालसंसद निवडणुकीचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले. या निवडणूक प्रक्रियेला 17 जुलैपासून सुरुवात झाली. मतदार यादी जाहीर करणे, उमेदवारी अर्ज स्वीकारणे, छाननी, अर्ज मागे घेणे, निवडणूक चिन्हांचे वाटप, प्रचार, आचारसंहितेचे पालन, मतदान, मतमोजणी आणि 30 जुलै रोजी शपथविधी व खाते वाटप अशा संपूर्ण लोकशाही प्रक्रियेचे काटेकोर नियोजन करण्यात आलेत. या निवडणुकीत पंतप्रधान, उपपंतप्रधान, शिक्षण मंत्री, ग्रंथालय मंत्री, स्वच्छता मंत्री, शिस्त मंत्री, आरोग्य मंत्री, सांस्कृतिक मंत्री, पर्यावरण मंत्री आणि क्रीडा मंत्री अशा विविध पदांसाठी विद्यार्थ्यांनी उत्साहाने निवडणूक लढविली. विशेष म्हणजे मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष, नोंदणी अधिकारी, मतदारांच्या बोटाला शाई लावणारे कर्मचारी अशा सर्व जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांनीच अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सांभाळल्यात. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेचा अनुभव मिळाला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश पालकांमध्ये SIR प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता. मतदार यादीत नाव नसेल तर मतदानाचा अधिकार मिळणार नाही. त्यामुळे SIR प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे. हा संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविला.
या उपक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत नालसे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी केलेत. तसेच शाळेतील BLO आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांनीही सक्रिय सहभाग घेत हा जनजागृती उपक्रम यशस्वी केला. विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जोपासना करत समाजहिताचा संदेश देणारा हा अभिनव उपक्रम इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. लोकशाहीची मूल्ये आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासोबतच पालकांपर्यंत मतदार नोंदणीचा संदेश पोहोचविणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे. अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे लोकशाही अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे. नमस्कार, आपण पाहत आहात सिटी न्यूज. अमरावती शहरातील जयस्तंभ चौकातून एक आनंदाची आणि चर्चेची बातमी समोर आली आहे. राजश्री लॉटरीच्या अवघ्या 50 रुपयांच्या लॉटरी तिकिटाने तब्बल 21 लाख रुपयांचे पहिले बक्षीस जिंकले आहे. या विजयानंतर लकी लॉटरी सेंटर समोर जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. ढोल ताशे फटाक्यांची आतिषबाजी आणि 21 लाखांच्या बक्षिसाचा केक कापून हा आनंद साजरा करण्यात आला. अमरावती शहरातील जयस्तंभ चौक येथे असलेल्या लकी लॉटरी सेंटरमधून विकल्या गेलेल्या राजश्री गोवा स्टेट साप्ताहिक लॉटरीच्या 50 रुपयांच्या तिकिटाला तब्बल 21 लाख रुपयांचे पहिले बक्षीस लागले आहे. विजयी तिकीट क्रमांक 845447 असल्याची माहिती देण्यात आली आहे. भाग्यवान विजेत्याचे दुकान संचालक महेश भरतिया यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलेत. यानंतर लकी लॉटरी सेंटर समोर ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आणि 21 लाखांच्या बक्षिसाचा विशेष केक कापून उपस्थितांमध्ये आनंद वाटण्यात आला. यावेळी दुकान चालक महेश भरतिया यांनी सांगितले की त्यांच्या दुकानातून प्रथमच इतके मोठे बक्षीस लागलेले नाही. यापूर्वीही अनेक ग्राहकांना मोठमोठी बक्षिसे मिळाली असून प्रत्येक वेळी विजेत्यांसोबत आनंद साजरा करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. इसके पहले भी अपने यहाँ से भाग्यशाली विजेताओं ने 35 लाख, 25 लाख, 11 लाख के 18 इनाम, ऐसे 2.5 लाख, 1 लाख अन्य इनाम जीते हैं. अपना किस्मत आजमाने के लिए आपको जल्द से जल्द लकी लॉटरी भंडार पे आना होगा. अपनी किस्मत आजमाइए लकी लॉटरी भंडार के साथ. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांकरिता आणखी एक मोठी संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. खुशियों के रंग राजश्री लॉटरी के संग. और अभी आपको और एक नया मौका है. 7 सितंबर को एक भाग्यशाली प्राइज जीतने का, जिसमें फर्स्ट प्राइज है 1 करोड़ 21 लाख. उसकी तारीख है 7 सितंबर 2026. टिकट प्राइस होगा 400 रुपए. आज ही अपना भाग्यशाली टिकट खरीदी कीजिए और राखी बम्पर पे अपने बहनों को राखी स्पेशल गिफ्ट कीजिए. 1,21,00,000 रुपयांच्या बंपर ड्रॉचे तिकीट उपलब्ध असून आपल्या बहिणींना खास भेट देण्यासाठी तसेच नशीब आजमावण्यासाठी नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केलेत. आप अभी अपन है लकी लॉटरी भंडार पे. 23 तारीख को राजश्री 50 में फर्स्ट प्राइज हिट हुआ है अपने यहाँ से 21 लाख रुपए. टिकट क्रमांक है सीरीज 845447. यह ग्राहक टिकट ने 23 तारीख को अपने लकी लॉटरी से खरीदा गया था. उसमें उसको फर्स्ट प्राइज 21 लाख रुपए प्राप्त हुआ है. आपसे भी यही निवेदन है, आइए आज ही अपना किस्मत आजमाइए और अपनी किस्मत आजमाइए और अपना भाग्यशाली टिकट लीजिए लकी लॉटरी भंडार से. और आने वाली है अभी राजश्री राखी बम्पर दिनांक 8 सितंबर को, जिसमें आपको फर्स्ट प्राइज मिलेगा 1 करोड़ 21 लाख रुपए का. राजश्री लॉटरीच्या अवघ्या 50 रुपयांच्या तिकिटाने 21 लाखांचे बक्षीस जिंकून एका ग्राहकाचे नशीब उजळले आहेत.
आता रक्षाबंधनाच्या निमित्ताने 1,21,00,000 रुपयांचा बंपर ड्रॉमुळे अनेकांच्या आशा पुन्हा जाग्या झाल्या आहेत. पुढचा भाग्यवान विजेता कोण ठरणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. बडनेरा आणि परिसरात सर्पदंशांच्या घटनांमध्ये तातडीने उपचार मिळावेत याकरिता मोदी हॉस्पिटलमध्ये अँटीव्हेनम इंजेक्शनचा कायमस्वरूपी साठा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. सर्पमित्र संघटनेच्या वतीने नगरसेवक अजय जयस्वाल यांच्या उपस्थितीत वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले. बडनेरा आणि परिसरातील नागरिकांना सर्पदंशानंतर तातडीने उपचार मिळावेत या उद्देशाने सर्पमित्र संघटनेच्या वतीने मोदी हॉस्पिटल नवी वस्ती बडनेरा येथे अँटीव्हेनम इंजेक्शनचा कायमस्वरूपी साठा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात नगरसेवक अजय जयस्वाल यांच्या उपस्थितीत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जितेंद्र राजकुमार यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात अनेक वर्षांपासून स्वच्छेने सर्पस रेस्क्यूचे कार्य करणारे हिरा लक्ष्मण स्वामी, राहुल गणेश वानखेडे आणि ऋतिक राजू ढोके यांनी सर्पदंशांच्या रुग्णांना तातडीने उपचार मिळणे किती आवश्यक आहे याकडे लक्ष वेधलेत. सध्या अँटीव्हेनम इंजेक्शनची सुविधा प्रामुख्याने अमरावती येथील इरविन रुग्णालयात उपलब्ध आहे. मात्र बडनेरा आणि आसपासच्या ग्रामीण भागातील रुग्णांना तेथे पोहोचण्याकरिता लागणारा वेळ, वाहतूक कोंडी आणि अंतर यामुळे उपचारात विलंब होण्याची शक्यता निर्माण होते. यामुळे सर्पदंशांच्या गंभीर रुग्णांचे प्रमाण वाचवण्यासाठी मोदी हॉस्पिटलमध्ये कायमस्वरूपी अँटीव्हेनम इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. आपले हिरांना जे सर्पमित्र प्रतिष्ठित सर्पमित्र आहे ही त्यांची संघटना आहे आणि त्यांनी माझ्याकडे काही दिवसा पहिले पाठपुरावा केला की आम्हाला इथे जे सर्प चावल्यानंतर ते त्यांना औषधी लागते, इंजेक्शन वगैरे लागते, एंटी जे सिरम असते ते त्यांना पाहिजे आहे, ते इथे उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची मागणी होती. कारण की इथून इरविनला जाण्यासाठी पेशंटला खूप पेशंटला खूप त्रास होतो आणि तो ताबडतोब जर आपण ते ट्रीटमेंट सुरू नाही केली तर त्यांना पेशंटला जीवितहानी होण्याची खूप धोका असतो. याच्यासाठी यांची खूप दिवसापासून मागणी होती की एंटी स्नेक सिरम आपल्याकडे इथे उपलब्ध करून द्याव्या. मी आज यांच्याकडून निवेदन घेऊन डॉक्टर राजकुमार सरांना निवेदन दिलेलं आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की ताबडतोब ते एंटी सिरम आणि डॉग बाईटची पण इंजेक्शन भरपूर प्रमाणात इथे उपलब्ध करून देईल हे आम्हाला आज यांच्याकडून आश्वासन मिळालं आहे. येणाऱ्या काही दिवसात ते उपलब्ध करून देतील. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जितेंद्र राजकुमार यांनी हा विषय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या दिवसामध्ये पाऊस पडल्यामुळे जे वारूळ असतात त्याच्यामध्ये पाणी गेल्यामुळे साप वगैरे येतात आणि शेतकरी मित्र आपले जे शेतामध्ये कामं वगैरे करतात तर त्यांना सर्पदंश बऱ्याच मोठ्या प्रमाणात होतो. आज माझ्यासोबत आपले बडनेराचे प्रिय नगरसेवक अजय जयस्वाल इथे आहेत आणि सर्पमित्र हिरा स्वामी यांना पण इथे आहेत. यांनी आम्हाला निवेदन दिलेलं आहे की बाबा अँटी स्नेक व्हेनम सिरम जे असते ते उपलब्ध करून द्यावी. तर मी आताच आमच्या जे औषध निर्माण अधिकारी आहेत त्यांना याविषयी सांगितलेलं आहे आणि लवकरात लवकर आपण ते उपलब्ध करून आपले जे ओपीडीचं टायमिंग वगैरे राहते त्या पिरियडमध्ये जर पेशंट आले तर त्यांना इथे सेटल करून त्यांना संदर्भ सेवा आपण इरविन वगैरेमध्ये पाठवून त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो. ओपीडीच्या जे कार्यकाळाचा जो ओपीडीचा जो टायमिंग असतो त्याच्या व्यतिरिक्त जर असा सर्पदंश झालेला पेशंट आला तर त्यासाठी काही आपल्याकडे व्यवस्था राहील का? त्याच्यासाठी त्यात कसं राहते की ती जे ASP राहते ते डॉक्टरच्या मॉनिटरिंगमध्ये होणं आवश्यक राहते. त्यामध्ये कसं राहते की त्याचे ते प्युपिल्स पाहावं लागते आपल्याला, त्यानंतर कशा प्रकारचा सापाचा दंश त्याला झालेला आहे, किती प्रभाव आहे त्याचं BP मॉनिटरिंग करावं लागते, सगळ्या गोष्टी मॉनिटर करावं लागते. त्यामुळे त्या डॉक्टरच्या देखरेखीखाली देणं चांगलं राहते. या प्रसंगी नगरसेवक अजय जयस्वाल, सामाजिक कार्यकर्ते मनोज गजभिये, सुशील बोरकर, सर्पमित्र संघटनेचे अध्यक्ष हिरा अण्णा स्वामी, राहुल वानखेडे, ऋतिक ढोके यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नगरसेवक अजय जयस्वाल यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने बडनेरात अँटीव्हेनम इंजेक्शनची सुविधा उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत व्यक्त केलेत.
सर्पदंशांच्या रुग्णांना गोल्डन अवरमध्ये उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे बडनेरा परिसरात अँटीव्हेनम इंजेक्शनची सुविधा उपलब्ध झाल्यास अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा पोलीस ठाणे हद्दीतील ग्राम गौरखेडा येथे दूषित पाणी पुरवठ्यावरून वाद निर्माण झाला आहे. दूषित पाण्याबाबत तक्रार केल्यानंतर ग्रामसेविकेकडनं खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामसेविका आणि सरपंच यांच्यावर कारवाईची मागणी करत बडनेरा पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. बडनेरा पोलीस ठाणे हद्दीतील ग्राम गौरखेडा येथे जलजीवन मिशन अंतर्गत परलाम येथून पाणी पुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही दिवसांपासून गावात दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार नळाद्वारे येणाऱ्या पाण्यामध्ये पक्ष्यांची पिसे, मांसाचे तुकडे आणि तीव्र दुर्गंधी आढळत असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या समस्येबाबत ग्रामसेविका डिंपल तायडे यांच्याकडे तक्रार करण्यात आली. मात्र समस्येचे निराकरण करण्याऐवजी तक्रार करणाऱ्या ग्रामस्थांनाच खोट्या पोलीस तक्रारी करून गुन्ह्यात अडकविण्याचा धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी बडनेरा पोलीस ठाण्यात निवेदन सादर करून ग्रामसेविका आणि सरपंच यांच्या भूमिकेची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच गावाला तातडीने स्वच्छ आणि सुरक्षित पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे. या प्रकरणामुळे ग्राम गौरखेडा येथे संतप्त वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने ठोस कारवाई न केल्यास आमरण उपोषण आणि तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. मी सर्व भातकुली तालुक्यातील गौरखेडा गावातील या गावाचे सर्व ग्रामस्थ आहोत. आमच्या गावामध्ये सकाळी ज्यावेळेस नळ आले पिण्याच्या पाण्याचे, तेव्हा या संपूर्ण नळामध्ये जे आहेत पक्ष्यांचे फका आणि मांसाचे गोळे आढळून आले होते, ज्यामुळे आम्ही जिल्हा परिषदेच्या काही अधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना दिल्या होत्या. अधिकारीसुद्धा आमच्या गावामध्ये आले होते. त्याच दरम्यान गावातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक हे सुद्धा गावामध्ये आलेले होते. मात्र ज्यावेळेस हे संपूर्ण घटना घडली त्यावेळी आमच्या गावाच्या ज्या ग्रामसेवक आहेत डिंपल तायडे यांनी चक्क युवकांना जे आहेत स्वतः आत्महत्या करून सर्व विद्यार्थी आमच्यासोबत आहेत यांना फसवण्याची जी आहे धमकी दिली होती. या संदर्भात आज आम्ही बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत आणि पोलीस निरीक्षक यांना आम्ही आज निवेदन सादर केलेले आहेत. वारंवार विद्यार्थ्यांना धमक्या ज्या आहेत त्या आमच्या गावाच्या ग्रामसेवक देतात, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी ही आम्ही मागणी जी आहे त्या आज बडनेरा पोलीस स्टेशन येथे येऊन पोलीस निरीक्षक यांच्याकडे केलेली आहेत. त्यांनी त्या पोलीस निरीक्षकांनी आपल्याला या संदर्भात काय आश्वासित केले? त्यांनी आता या संदर्भात गुन्हे दाखल करून समोर कारवाई करू अशी आम्हाला आश्वासन दिलेले आहे. समजा या आश्वासनानंतर त्यांच्या गुन्हे दाखल झाले नाही किंवा कोणतेही पाऊल उचललं नाही तर आपलं पुढचं पाऊल काय असेल? नक्कीच आम्ही पोलीस निरीक्षक यांना सूचनासुद्धा दिलेल्या आहेत. जर आमच्या गावामध्ये या संदर्भात कारवाई झाली नाही तर आम्ही आमरण उपोषण किंवा मोठ्या प्रमाणात जिल्हा स्तरावर आंदोलनसुद्धा उभारू असं आम्ही इशारासुद्धा पोलीस स्टेशनला दिलेला आहे. या प्रकरणातील आरोप हे ग्रामस्थांनी केलेले असून संबंधित ग्रामसेविका आणि सरपंच यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांनी संबंधित प्रशासनाकडनं या निवेदनाची दखल घेऊन पुढील कारवाई केली जाणार का याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. ग्राम गौरखेड्यातील दूषित पाणी पुरवठा आणि धमकीच्या आरोपांमुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून नागरिकांना सुरक्षित पाणी पुरवठा मिळावा अशी मागणी होत आहे. नमस्कार, आपण पाहत आहात सिटी न्यूज. अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील टिटंबा शासकीय निवासी आश्रम शाळेत अन्न विषबाधेची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या काही तासात मोठी कारवाई करत सेंट्रल किचनच्या मालकासह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तब्बल 69 विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या संपूर्ण घटनेचा सविस्तर आपण आढावा बघूया. धारणी तालुक्यातील टिटंबा शासकीय निवासी आश्रमशाळेत 25 जुलै रोजी सायंकाळी विद्यार्थ्यांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. अन्न विष औषधीची माहिती मिळताच धारणी पोलिसांनी तात्काळ संपूर्ण यंत्रणा सक्रिय केली. पोलिसांची स्वतंत्र पथके आश्रमशाळा, उपजिल्हा रुग्णालयात आणि सेंट्रल किचन येथे रवाना करण्यात आली. उपलब्ध शासकीय वाहनांसह विद्यार्थ्यांना तातडीने धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकूण 69 विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले. यामध्ये 50 मुली आणि 19 मुलांचा समावेश होता.
उपचारादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांकरिता पिण्याचे पाणी, फळे आणि अल्पोहाराची व्यवस्था केली. रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी अपुरे पडत असल्याने परिसरातील खासगी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही मदतीसाठी बोलावण्यात आले. वेळेवर उपचार मिळाल्याने सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केलेत. उपचारानंतर 66 विद्यार्थ्यांना त्याच रात्री आश्रमशाळेत परत पाठवण्यात आले, तर एका विद्यार्थिनीवर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू असून तिची प्रकृतीही सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून सेंट्रल किचनमधून पुरवण्यात आलेल्या अन्नाचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी जप्त केले आहे. मुख्याध्यापक निलेश केशरराव भागवत यांच्या तक्रारीवरनं सेंट्रल किचनचे मालक विजय सदाशिवराव बोथरे, प्रतिनिधी सचिन किसन सातपुते, स्वयंपाकी संदीप सिंग तसेच त्याचे सहकारी महेश देसाई आणि इतर आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर बिजू धावडी, सावलीखेडा आणि ससरदा येथील आश्रमशाळांचीही पाहणी करण्यात आली असून तेथील सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून उपविभागीय पोलीस अधिकारी माधवराव गरुड स्वतः धारणीत तळ ठोकून चौकशीवर लक्ष ठेवून आहेत. माधवराव गरुड, एसडीपीओ धारणी, निवेदन करतो की धारणी तालुक्यातील ग्राम टिटंबा येथील शासकीय निवासी आश्रमशाळेमध्ये 25/7/2026 रोजी विषबाधेचा अन्नातून विषबाधा झाल्याचा जो प्रकार झालेला होता त्या संदर्भामध्ये सरकारी दवाखाना धारणी येथे एकूण 70 विद्यार्थी हे औषधोपचारकरता दाखल करण्यात आलेले होते. त्यात 50 मुली आणि 19 मुले असे एकूण 70 विद्यार्थी दाखल होते. त्यांची तब्येत बरी झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून आश्रमशाळा येथे परत पाठवण्यात आलेली आहे. त्या संदर्भात धारणी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक 519/2026 कलम 125A 125B 274 3/5 भारतीय न्याय संहितेप्रमाणे व अन्न व सुरक्षा मानके अधिनियम 2006च्या कलम 59(2), 59(3) आणि 56 कलमान्वये एकूण 6 आरोपितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एक्सपर्ट ओपिनियन प्राप्त होताच पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे. धन्यवाद. टिटंबा आश्रमशाळेतील अन्न विषबाधा प्रकरणाने विद्यार्थ्यांच्या अन्न सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई होणार का आणि तपासातून आणखी कोणती माहिती समोर येणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपुरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष, जबरदस्ती शारीरिक संबंध, धमक्या आणि तब्बल 9 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याची गंभीर तक्रार एका 40 वर्षीय महिलेने केली आहे. या प्रकरणात पाचपावली पोलिसांनी 2 भावांविरुद्ध बलात्कार, फसवणूक आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. तक्रारीनुसार आरोपी मोहम्मद शफात शेख याने लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. तर दुसरा आरोपी मोहम्मद नावेद शेख याने हे संबंध उघड करण्याची धमकी देत महिलेकडून पैसे उकळल्याचा आणि तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींनी मिळून तब्बल 9,67,921 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. महिलेच्या तक्रारीवरनं पाचपावली पोलिसांनी विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील सर्व आरोप हे फिर्यादीच्या तक्रारीवर आधारित असून त्यांची सत्यता तपासाअंती स्पष्ट होणार आहे. या संवेदनशील प्रकरणाचा तपास पाचपावली पोलीस करत असून पुढील घडामोडींवर सिटी न्यूजचे लक्ष राहणार आहे. नागपुरात राजस्थानला फिरायला गेलेल्या कुटुंबियांच्या बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र पोलिसांनी तातडीने तपास करून अवघ्या काही दिवसात
2 आरोपींना अटक करत 1,12,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. नागपूर शहरात घरफोडीच्या गुन्ह्याचा पोलिसांनी यशस्वी छडा लावत 2 आरोपींना अटक केली आहे. फिर्यादी संकेत खडके वय 20 वर्ष हे आपल्या कुटुंबासह राजस्थान येथे फिरण्यासाठी गेले होते. त्याच दरम्यान 23 तारखेला नातेवाईकांनी फोन करून त्यांचा घराचा दरवाजा कडी कोयंडा तुटल्याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. फिर्यादी परतल्यानंतर त्यांच्या तक्रारीवरनं घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपींच्या शोधासाठी विशेष तपास पथक रवाना करण्यात आले. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गणेश उर्फ गणू विनोद बघेल व 19 वर्ष राहणार तेलंगखेडी बागडी आणि मनीष नानू जयस्वाल वय 20 वर्ष राहणार हजारी पहाड या दोघांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत दोघांनी घरफोडीची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून 2 आयफोन, 14,600 रुपयांचा रोकड, मोबाईल चार्जर आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली हिरो होंडा मोटरसायकल असा एकूण 1,12,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलिसांनी गुन्ह्याची उकल करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई PSI इंगडे आणि DB पथकाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडली आहे. फिर्यादी नामे संकेत खडगे वय 20 वर्ष यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की ते परिवारासह राजस्थान येथे फिरायला गेले होते. त्या दरम्यान त्यांच्या नातेवाईकांनी 23 तारखेला फोन करून सांगितलं की त्यांच्या घराचा मुख्य दरवाजाचा कडिकोंडा तुटलेला दिसला. यावरून पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे स्टाफ तिथं गेलेले होते. फिर्यादी यांनी परत आल्यावर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली. त्यावरून पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा नोंद झाला. गुन्हा दाखल होताच लगेच तपास पथक त्या गुन्ह्याच्या आरोपितांच्या शोधकामी आणि गुन्ह्यात गेलेल्या मालमत्तेच्या शोधकामी तपास पथक रवाना केले. यामध्ये गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून तपास पथकाने आरोपी गणेश उर्फ गणू विनोद बघेल वय 19 वर्ष राहणार तेलंगखेडी बागडी, नंतर मनीष नानू जयस्वाल वय 20 वर्ष राहणार हजारी पहाड यांना ताब्यात घेऊन सविस्तर विचारपूस केली आणि त्यांनी गुन्हा केल्याचं कबूल केल्याने त्यांच्याकडून 2 आयफोन, एकूण 14,600 रुपये नगदी, तसेच चार्जर आणि गुन्ह्यात वापरलेली एक हिरो होंडा मोटरसायकल असा एकूण 1,12,000 रुपयाचा मुद्देमाल रिकवर केला आणि सदरचा गुन्हा डिटेक्ट करून गुन्ह्याचा तपास आम्ही करीत आहोत. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये PSI इंगळे आणि DB पथक होती. ह्या सर्वांनी माननीय पोलीस उपायुक्त झोन 2 सर, सहाय्यक पोलीस आयुक्त सदर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केलेली आहे. वेळीच केलेल्या तपासामुळे घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील पुढील तपास सुरू असून नागरिकांनी घर बंद ठेवताना आवश्यक सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. नागपूर शहरात लाखोंच्या घरफोडीच्या अवघ्या 24 तासात छडा लावून 5 पावली पोलिसांनी मोठी कारवाई केली. CCTV फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे 3 आरोपींना ताब्यात घेत चोरीतील रोकड, वाहन आणि घरफोडीसाठी वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले आहे. नागपूरच्या 5 पावली परिसरात घराला कुलूप लावून अजमेर शरीफला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांनी मोठी घरफोडी केली आहे. चोरट्यांनी व्हेंटिलेशनची खिडकी तोडून घरात प्रवेश करत तब्बल 17,51,000 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. घटनेची माहिती मिळताच 5 पावली पोलिसांनी CCTV फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवलीत. अवघ्या 24 तासांच्या आत हिमांशू लोखंडे आणि विवेक घोटे या 2 आरोपींना अटक करण्यात आली, तर एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. तपासादरम्यान आरोपींकडून 2,48,500 रुपयांची रोकड, चोरीसाठी वापरलेली सुझुकी बर्गमन दुचाकी आणि लोखंडी कटावणी असा 3,28,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणातील आणखी एका आरोपीचा शोध सुरू असून नागपूर पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहेत. 20 तारखेची घटना आहे. 20 तारखेला गुन्हा दाखल आहे यात घरफोडीचा. जे फिर्यादी आहे ते बाहेरगावी गेले होते. आरोपीने
बाथरूमच्या खिडकीमधून आत प्रवेश केला आणि सोन्याचे दागिने आणि कॅश असे मिळून एकूण 17 लाखाचे मुद्देमाल त्याने चोरून नेला. गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास केला आणि तपास पथकाने आतापर्यंत यात 3 आरोपी, ज्यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि जे 2 आरोपी आहेत मेजर, एक हिमांशू लोखंडे आणि विवेक धोटे, असे 2 आरोपी अटक केलेले आहे आणि त्यांच्याकडून 2,48,000 रोख रक्कम आणि एक 2 व्हीलर TVS कंपनीची असा एकूण जवळपास 3.5 लाखाचा मुद्देमाल आतापर्यंत जप्त करण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरू आहे. लाखोंची घरफोडी उघड करत अवघ्या 24 तासात आरोपींना गजाआड करणाऱ्या नागपूर पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या तपास कौशल्याची छाप पाडली आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास पाचपावली पोलीस करीत आहेत. नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 3 ने हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील वायर चोरीचा गुन्हा उघडकीस आणत एका आरोपीला अटक केली आहे. आरोपींकडनं तब्बल 1,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 3 ने हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील वायर चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावत एका आरोपीला अटक केली आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 635/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 305 आणि 331(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पंकज श्रावणजी खाकरे वय 33 वर्ष राहणार धामणा हुडकेश्वर रोड याला ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान आरोपीकडनं चोरीस गेलेले 22 वायर बंडल अंदाजे 80,000 रुपये किमतीचे तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली ज्युपिटर दुचाकी क्रमांक MH 31GC 5186 किंमत अंदाजे 90,000 रुपये असा एकूण 1,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. गुन्हे शाखेने आरोपींकडनं मुद्देमाल जप्त करून हा गुन्हा उघडकीस आणला असून पुढील कायदेशीर कारवाईकरिता आरोपीसह जप्त मुद्देमाल हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. वायर चोरीच्या गुन्ह्याचा जलद तपास करून आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हुडकेश्वर पोलीस ठाणे करीत आहे. नागपूर शहरातील रणप्रतापनगर पोलिसांनी दुकानफोडी प्रकरणाचा यशस्वी छडा लावत एका आरोपीला अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे. तपासादरम्यान 3 विधी संघर्षग्रस्त बालकांचाही सहभाग उघड झाला असून तब्बल 11 गुन्हे उघडकीस आले आहेत. नागपूर शहरातील रणप्रतापनगर पोलीस ठाणे हद्दीतील दुकानफोडीच्या गुन्ह्याचा पोलिसांनी यशस्वी छडा लावला आहे. फिर्यादीने दुकानाला कुलूप लावून घरी गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटवून दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी देवघरात वापरले जाणारे विविध धातूचे साहित्य आणि काउंटरमधील 20,000ची रोकड असा एकूण 49,000चा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एका संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडून चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपास पुढे सुरू असताना या गुन्ह्यात 3 विधी संघर्षग्रस्त बालकांचा सहभाग समोर आला आहे. पोलिसांनी त्यांचाही शोध घेऊन चौकशी केली असता रणप्रतापनगरसह इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण 11 गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळालेत. या कारवाईत पोलिसांनी 3,28,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रणप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे. सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने दुकानफोडीच्या मालिकेचा पर्दाफाश करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे परिसरातील मालमत्तेविरोधातील अनेक गुन्ह्यांची उकल झाली असून पुढील तपास सुरू आहे. गोवंश तस्करी विरोधात नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 2,30,000 रुपयांचा गोवंश जप्त केला आहे. या प्रकरणात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यासह प्राण्यांना निर्दयीतेने वागणूक प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. अपराध क्रमांक 516/26 अंतर्गत पोलिसांनी केलेल्या कारवाईत 6 पांढऱ्या रंगाच्या गायी, 1 लाल रंगाची गाय आणि 2 तांबड्या पांढऱ्या रंगाची वासरे असा एकूण 2,30,000 रुपयांचा गोवंश जप्त करण्यात आलाय. या प्रकरणात महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1995 तसेच भारतीय प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंधक कायदा 1960 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त करण्यात आलेल्या सर्व जनावरांना सुरक्षिततेच्या दृष्टीने गोरक्षण विभाग धंतोली येथे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस हवालदार दिलीप पवार आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे. ज्यावेळी पेट्रोलिंग करत होती त्यावेळी त्यांना माहिती पडली की इटाभट्टी चौक बंदी नवाजनगर येथे एका घरी गोवंशीय जनावरे जी आहेत ते दाटीवाटीने आणि अत्यंत क्रूरपणे ठेवण्यात आलेले आहे आणि कत्तलीसाठी त्यांना ठेवण्यात आलेले अशी माहिती मिळाली. त्यावरून पथकाने तिथे रेड केले असता शेख नसीम शेख हकीम कुरेशी यांच्या घरी मागे पडक्या जागेत असे 9 गोवंश जनावरे एकदम दाटीवाटीने चारा पाणी न देता त्यांना क्रूरपणे ठेवण्यात आलेले होते आणि ते जनावरे मग गोरक्षण येथे पाठवण्यात आले आणि आरोपीवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी अटक आहे आणि जनावरे सुरक्षिततेकरता गोरक्षण येथे रवाना करण्यात आले. गोवंश तस्करी रोखण्याकरिता पोलिसांनी उचललेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या प्रकरणातील पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपुरात मोक्का कायद्यातील फरार आरोपीला अटक करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. आरोपीकडनं गावठी पिस्तूल, धारदार चाकू, दुचाकी आणि मोबाईलसह 1,40,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही कारवाई PSI क्षीरसागर यांच्या तपास पथकाने केली आहे. नागपूर शहर पोलिसांच्या तपास पथकाने मोक्का कायद्यातील फरार आरोपीला अटक करत मोठी कारवाई केली आहे. PSI क्षीरसागर यांचे तपास पथक आरोपीचा शोध घेत असताना रात्री ऑटोमोटिव्ह चौक ते वीटभट्टी मार्गावरील AGS गॅस पंपाजवळ एक संशयित व्यक्ती उभी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचताच संशयिताने आपल्या दुचाकीवरनं पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून काही अंतरावर त्याला जेरबंद केलंय. चौकशीत आरोपीने आपले नाव शाणू उर्फ गोलू मनोज वैद्य, वय 24 वर्ष, राहणार आनंदनगर ते सांगितले. पंचासमक्ष घेतलेल्या अंगझडतीत आरोपींकडनं एक गावठी बनावटीची पिस्तूल, एक धारदार चाकू, एक पांढऱ्या रंगाची ॲक्टिवा दुचाकी आणि व्हिवो कंपनीचा मोबाईल असा एकूण 1,40,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. तपासात हा आरोपी 16 मे रोजी दाखल गुन्हा क्रमांक 389/2026 मधील मोक्का कायद्याअंतर्गत फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झालेत. या प्रकरणात आरोपीविरुद्ध शस्त्र कायद्यानुसार कलम 325 चीही वाढ करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त ओव्हळ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई PSI क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आनंद पाटील, राहुल बोंदरे, संदीप वानखेडे, भूषण यरावर, मनीष झारकर, क्षितिज चौरे, आशिष पिपरहाटे आणि प्रवीण मणावरते यांच्या पथकाने केली आहे. हे बघा, पोलीस ठाणेचे आमचे PSI यशोधराचे तपास पथक काल रात्री आरोपी शोध करत असताना त्यांना रात्री माहिती मिळाली की ऑटोमोटिव्ह चौक ते वीटभट्टी दरम्यान जो एजिस गॅस पंप आहे त्याच्या बाजूला एक इसम संशयितरित्या परिस्थितीत थांबलेला त्यांना मिळून आला. सदर तपास पथकास पाहून तो त्याच्या दुचाकीने पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना आमच्या तपास पथकाने त्याला लगेच थोड्याच अंतरावर जेरबंद केले. त्याला पकडून त्याचे नाव वगैरे विचारलं असता त्यांनी त्याचे नाव शानू उर्फ गोलू मनोज वैद्य, वय 24 वर्ष, राहणार आनंदनगर, NIT क्वार्टर 8/90 पोलीस ठाणे यशोधर असे सांगितले. तेव्हा त्याची 2 पंच बोलून अंगझडती घेतली असता त्याच्यामध्ये एक गावठी बनावटीचे पिस्टल ज्याची काळी मूठ होती, एकूण एक सुरी ज्याची लांबी 11 सेंटीमीटर आणि एक सुरी ज्याची पात्याची लंबाई 15 इंच आणि लांबी 33 सेंटीमीटर अशी होती आणि एक पांढऱ्या रंगाची ॲक्टिवा, एक विवो कंपनीचा मोबाईल असा 1,40,000 मुद्देमाल जप्त केला. सदरचा जो आरोपी आहे हे पोलीस स्टेशनला जो 16/5/2026 रोजी जो गुन्हा दाखल आहे 389/2026 कलम 109(1) सोबत राईट सहकलम 3(1)(2) आणि 3(2) महाराष्ट्र संघटित गुन्हेगार नियंत्रण कायदा त्याला सेक्शन लागलेलं मोक्याचं त्याच्यामधला तो आरोपी आहे.
त्याच्यामध्ये जे आमचे तपास पथकाचे श्री आनंद पाटील, पोलीस हवालदार राहुल बोंद्रे, संदीप वानखेडे, भूषण येरावर, मनीष झरकर, क्षितेश चौरसिया, आशिष पिपराटे, प्रवीण गुणावते हे जे आहे यांनी सदरची कामगिरी केली आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये 325 हे सेक्शन वाढ करण्यात आली असून जो गुन्हा आहे तो माननीय ACP श्री ओवळसाहेब यांच्याकडं तपास कामी वर्ग करण्यात आलेला आहे. मोक्का कायद्यातील फरार आरोपीला शस्त्रांसह अटक करण्यात आल्याने नागपूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपीच्या इतर गुन्ह्यांचाही तपास केला जात आहे. भंडारा जिल्ह्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात साकोली पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 115 किलोहून अधिक गांजा जप्त केला आहे. या कारवाईत 1,14,78,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या या आंतरराज्य तस्करीच्या रॅकेटचा आता पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली पोलिसांनी अंमली पदार्थांच्या तस्करांविरोधात मोठी धडक कारवाई करत आंतरराज्यीय गांजा तस्करी रॅकेटला जबरदस्त धक्का दिला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शेंदूर वाफा टोलनाक्यावर सापळा रचून पश्चिम बंगाल क्रमांकाच्या ट्रकला अडकविलेत. पंचासमक्ष तपासणी केली असता ट्रकमध्ये लपवून ठेवलेला 115 किलो 560 ग्रॅम गांजा आढळून आला. या कारवाईत गांजा आणि ट्रक असा एकूण 1,14,78,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी 2 आरोपींना तत्काळ अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध NDPS कायदा 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता या तस्करी मागील मुख्य सूत्रधार कोण, गांजा कुठून आणला गेला आणि तो कुठे पोहोचविला जाणार होता याचा तपास करीत आहेत. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या तस्करी करणाऱ्या टोळ्यांना मोठा इशारा मिळाला असून जिल्ह्यातील गुन्हेगारांविरोधातील ही अत्यंत महत्वाची कारवाई मानली जात आहे. साकोली पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करींच्या रॅकेटला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि संपूर्ण नेटवर्क उघडकीस आणण्याकरिता तपास वेगाने सुरू आहे. नमस्कार, आपण पाहत आहात सिटी न्यूज. यवतमाळ जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी आणि प्रत्येकाला विचार करायला भाग पाडणारी घटना समोर आली आहे. कर्जमाफीच्या यादीत आपले नाव नसल्याचे पाहिल्यानंतर एका 49 वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपविले. सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणांवर विश्वास ठेवून शेवटपर्यंत आशा धरून बसलेल्या या शेतकऱ्याचा अखेर आशेवरच अंत झालाय. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील भाम गावातील 49 वर्षीय शेतकरी राजू बापूराव चुडक्के यांनी विष प्राशन करून जीवन संपवलेत. राजू चुडुक्के यांच्या नावे मुधापूर उजाड येथे 1 हेक्टर 39 आर शेती आहे. त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे लाखो रुपयांचे कर्ज, 4 मायक्रो फायनान्स कंपन्यांचे सुमारे 2.5 लाख रुपयांचे कर्ज आणि घरकुलासाठी घेतलेले खासगी कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. कर्जमाफीच्या यादीत आपले नाव येईल या आशेने ते मध्यवर्ती बँक राळेगाव येथे गेलेत. मात्र यादीत नाव नसल्याचे पाहताच त्यांच्या सर्व आशा संपल्यात. निराश मनाने ते घरी परतले. रात्री उशिरा त्यांनी घरातच विष प्राशन केलेत. कुटुंबियांनी तातडीने त्यांना राळेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून राजू चुडुक्के यांच्या पश्चात पत्नी आणि 2 लहान मुले असा परिवार आहे. कर्जमाफीच्या घोषणानंतरही प्रत्यक्ष लाभापासून अनेक शेतकरी वंचित राहत असल्याचा आरोप होत असून या घटनेनंतर सरकारच्या कर्जमाफी धोरणावर पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. काही नाही, हे बाहेरचं गट्ट्याचं लोन होतं, बाबाकडे खूप लोन काढलं होतं आणि काही त्याच्यासाठी पण होतं वावराबद्दल आणि घरकुल आलं होतं त्याच्याबद्दल बाहेरून पैसे काढून आणले होते बाबांना, ते कर्ज होतं आणि शेतीसाठी पण लावासाठी काही पैसे नव्हते बाबापाशी. आणि त्या दिवशी हे आलं ते होते, काय म्हणते बा कर्जमाफीचं लिस्ट आली होती, त्याने पाहिली होती
त्याच्यात काही नाव दिसलं नव्हतं. तर त्या दिवशी संध्याकाळी नाराजच होते ते. जेवण पण केलं, चांगले बोले पण नाही आमच्यासंग. तसेच नाराज होते. जेवण केलं आणि बाहेरून गेले. तर मग घरी आले आणि ते पॉयझन घेऊन बाहेर आले. यवतमाळमधील ही घटना केवळ एका शेतकऱ्याच्या मृत्यूची नाही, तर कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या ग्रामीण वास्तवाची वेदनादायक कहाणी आहे. कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिल्यामुळे आणखी एका कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे. या प्रकरणी शासन नेमकी काय भूमिका घेणार आणि या कुटुंबियाला न्याय मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला असून नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून सोयाबीन, मका आणि ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गंगापूर धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली होती. पाहूया याबाबत सविस्तर. नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी गोदावरी नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली. पुराच्या पाण्यामुळे निफाड तालुक्यातील सायखेडा आणि चांदोरीसह गोदानगर, शिंगवे, करंजगाव, कोठुरे, गोंदेगाव, सुंदरपूर, जळपगाव, चापडगाव आणि मांजरगाव या नदीकाठच्या गावातील शेती पाण्याखाली गेली आहे. सायखेडा येथील पूल तब्बल 72 तास पुराच्या पाण्याखाली राहिल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद होती. पूर ओसरल्यानंतर पूल पुन्हा वाहतुकीकरिता खुला करण्यात आला असून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पुरामुळे हजारो हेक्टर शेतीचे मोठे नुकसान झाले आहेत. सोयाबीन, मका आणि ऊस या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी सुपीक जमीनही खरडून गेल्याचे चित्र आहे. याशिवाय जनावरांचा चारा भिजून खराब झाला आहे. अनेक घरांची पडझड झाली असून विजेचे खांब कोसळल्याने काही भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहेत. पुराचे पाणी काही प्रमाणात ओसरले असले तरी अनेक शेतांमध्ये अजूनही पाणी साचून आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष आता प्रशासनाकडून होणाऱ्या पंचनाम्याकडे आणि शासकीय मदतीकडे लागले आहे. नाशिक जिल्ह्यातील पुरामुळे शेती, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण सुरू असून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी होत आहे. अकोला नांदेड महामार्गावर पुन्हा एकदा निष्काळजीपणाने एका कुटुंबियांचा आधार हिरावून घेतला आहे. पहाटेच्या सुमारास भरधाव कार थेट महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरवर आदळली आणि या भीषण अपघातात 31 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. महामार्गावर उभे राहणारे अवजड ट्रक आणि कंटेनर अखेर किती जणांचा बळी घेणार असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहराजवळ अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्गावर एक पेट्रोल पंपासमोर हा भीषण अपघात घडला आहे. वाशिमहून मालेगाव मार्गे शिरपूरकडे जाणारी कार महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरच्या मागील बाजूस भरधाव वेगाने धडकली. धडक इतकी जबरदस्त होती की कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आणि चालक कारमध्येच अडकून पडला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या प्रयत्नानंतर चालकाला बाहेर काढण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव दीपक लक्ष्मण भांदुर्गे व 31 वर्ष असे असून ते लग्न समारंभ आटपून शिरपूरकडे परतत होते. दीपक हे आपल्या आई वडिलांचे एकुलते एक चिरंजीव आणि कुटुंबियातील कर्ते व्यक्ती होते. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महामार्गावर नियमबाह्य पद्धतीने उभे राहणारे ट्रक आणि कंटेनर यामुळे यापूर्वीही अनेक अपघात घडले आहेत. तरीही पोलीस आणि परिवहन विभागाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. एका निष्काळजी पार्किंगमुळे आणखी एका कुटुंबियांचा आधार कायमचा हरपला आहे. महामार्गावरील बेकायदेशीरपणे उभ्या राहणाऱ्या अवजड वाहनांवर प्रशासन कधी कठोर कारवाई करणार हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भरधाव वेग, एका क्षणात झालेला भीषण अपघात आणि एका तरुणाचा जागीच मृत्यू. हिमायतनगर भोकर राष्ट्रीय महामार्गावरील सोनारी फाटा येथे भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 2 दुचाकींना जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी आहे. वेगाच्या बेफिकिरीने आणखी एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हिमायतनगरकडून भोकरच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या कारने सोनारी फाटा येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 2 दुचाकींना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही दुचाकींवरील युवक गंभीर जखमी झालेत. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला आणि नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी जखमी शेख जिखरान शेख सिराज आणि शेख सोहेल शेख जहीर यांना तत्काळ सरसम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलेत. प्राथमिक उपचारानंतर दोघांनाही पुढील उपचाराकरिता नांदेड येथे हलविण्यात आले. मात्र नांदेडला नेत असतानाच शेख सोहेल शेख जहीर यांची प्राणज्योत मालवली. तर शेख जिखरान शेख सिराज यांच्यावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून भरधाव वाहन चालकांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. भरधाव वेग आणि निष्काळजी वाहन चालकांमुळे दररोज निरपराध नागरिकांचा जीव जात आहे. वाहतूक नियमांचे पालन आणि वेगावर नियंत्रण हीच अशा दुर्घटना टाळण्याची गुरुकिल्ली आहे. लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांवरनं आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी वाशिममध्ये केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सरकारकडून पैसे खात्यात जमा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिला शॉपिंगसाठी बाजारात गर्दी करतात आणि बाजारपेठ गजबजते. इतकेच नव्हे तर व्यापारीच आम्हाला विचारतात की पैसे कधी टाकणार, असे वक्तव्य आदिती तटकरे यांनी केले आहे. या वक्तव्यानंतर विरोधकांकडून टीकेची शक्यता व्यक्त केली जात असून महिलांचा अपमान झाल्याच्या प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत. वाशिम येथे महिला व बालविकास विभागाच्या अहिल्या भवनच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित संवाद कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत सरकारकडून डीबीटीद्वारे पैसे जमा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बाजारपेठांमध्ये महिलांची खरेदीसाठी मोठी गर्दी होत असल्याचे सांगितले. तसेच महिलांपेक्षा व्यापारीच आम्हाला वारंवार विचारतात की लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात कधी जमा होणार, असेही त्या म्हणाल्यात. उलट आम्ही सगळ्या लाभार्थी महिलांना सांगतोय की तुमचे महिन्याचे जे 1500 आहेत ते 1500च्या 1500 शॉपिंगमध्ये खर्च नका करू. नाहीतर आम्ही ज्या ज्या वेळेला लाभ वितरित करतो त्याच्या आधी तर आमच्याकडे शहरातले सगळे व्यापारी येतात की लाडकी बहीणचा लाभ कधी म्हणजे भगिनींपेक्षा लाडक्या बहिणींपेक्षा व्यापारी जास्ती विचारतात की डीबीटी कधी करणार आहे. तर मी 1-2 वेळा व्यापाऱ्यांना विचारलं तुम्ही काय विचारता, तुमच्या घरातलं कोण लाभार्थी आहे का? ते म्हणले नाही, ज्या दिवशी डीबीटी झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी मार्केट जाम गजबजलेलं असतं, म्हणून आम्ही विचारतो की बाबा डीबीटी कधी होणार. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या असून काहींनी हे वक्तव्य महिलांची खिल्ली उडवणारे असल्याचा आरोप केला आहे. तर समर्थकांच्या मते मंत्री तटकरे यांनी योजनेमुळे स्थानिक बाजारपेठेला चालना मिळत असल्याचा संदर्भ दिला होता. या वक्तव्यामुळे आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून विरोधक यावर सरकारला घेरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लाडकी बहीण योजनेवरनं मंत्री आदिती तटकरे यांच्या वक्तव्याने नवा राजकीय वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. या वक्तव्यावर सरकार आणि विरोधकांची पुढील भूमिका काय असणार, तसेच महिलांकडनं कोणत्या प्रतिक्रिया उमटणार, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. ग्रामीण महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरिता केंद्र सरकारने नमो ड्रोन दीदी योजना सुरू केली आहे. या योजनेत महिला बचत गटांना ड्रोन खरेदीकरिता तब्बल 80% अनुदान, मोफत निवासी प्रशिक्षण आणि शेतीतील फवारणी सेवेद्वारे उत्पन्नाची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. काय आहे ही योजना, कोण आहे पात्र आणि कसा अर्ज करायचा, पाहूया हा विशेष रिपोर्ट. ग्रामीण भागातील महिला बचत गटांना आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाशी जोडून त्यांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने नमो ड्रोन दीदी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिला बचत गटांना शेतीमध्ये खत आणि कीटकनाशकांची फवारणी करण्याकरिता ड्रोन वापरण्याचे व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. यामुळे महिलांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळते आणि रोजगाराची नवी संधीही निर्माण होते.
योजनेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ड्रोन आणि आवश्यक उपकरणांच्या खरेदीवर 80% म्हणजेच जास्तीत जास्त 8 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. उर्वरित 20% रकमेसाठी केवळ 3% व्याजदराने कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. निवड झालेल्या महिलांना 15 दिवसांचे मोफत निवासी प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये 5 दिवसांचे ड्रोन पायलट लायसन्स प्रशिक्षण आणि 10 दिवसांचे कृषी फवारणी प्रशिक्षण समाविष्ट असते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिला आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे फवारणीची सेवा देऊन नियमित उत्पन्न मिळवू शकतात. त्यामुळे ही योजना महिलांकरिता रोजगार आणि स्वावलंबनाचे प्रभावी साधन ठरत आहे. या योजनेकरिता अर्ज करणारी महिला ग्रामीण भागातील रहिवासी असावी. ती दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान अर्थात NRLM किंवा उमेद अंतर्गत नोंदणीकृत महिला बचत गटाची सदस्य असणे आवश्यक आहे. ड्रोन पायलट प्रशिक्षणाकरिता महिलेचे वय 18 ते 37 वर्ष दरम्यान असावे आणि ती किमान 10वी उत्तीर्ण असावी. अर्जासाठी बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र, गटाचे बँक पासबुक, निवडलेल्या सदस्याचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि 10वी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. या योजनेकरिता वैयक्तिक अर्ज स्वीकारले जात नाहीत. अर्ज प्रक्रिया महिला बचत गटामार्फतच केली जाते. संबंधित गटाने जिल्हा किंवा राज्य ग्रामीण उपजीविका अभियान कार्यालयातून अर्ज प्राप्त करून आवश्यक कागदपत्रांसह क्लस्टर लेव्हल फेडरेशन किंवा ग्रामसंघाकडे सादर करावा लागतो. त्यानंतर जिल्हास्तरीय समिती पात्रतेची पडताळणी करून अंतिम निवड करते आणि ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाते. योजनेविषयी अधिक माहितीकरिता लखपती दीदी पोर्टल, स्थानिक कृषी विभाग आणि ग्रामीण उपजीविका अभियान कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. ग्रामीण महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देत रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारी नमो ड्रोन दीदी योजना ही महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्वाचे पाऊल मानली जात आहे. पात्र महिला बचत गटांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून पुढील 3 दिवस राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट तर सातारा, रायगड आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातही विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील 3 दिवस राज्यातील अनेक भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. पुढील 24 तासात पुणे घाटमाथा परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सातारा, माठमाथा तसेच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांकरिता ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये मुसळधार पावसासह ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांकरिता येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई आणि पालघर परिसरात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असल्याने स्थानिक प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात पुढील 3 दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने घाटमाथा आणि डोंगराळ भागात पर्यटनाकरिता जाणाऱ्या पर्यटकांना विशेष सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. घाटधुक्यामुळे दृश्यमानता कमी होण्याची शक्यता असल्याने वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून काळजीपूर्वक प्रवास करावा असे आवाहनही करण्यात आले आहे. राज्यात पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे. अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाने दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नये. पावसासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींवर आम्ही सतत नजर ठेवत आहोत. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या.
आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातमी पाहू शकाल. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरचा संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वत्र समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्रावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहतो सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.